थर्मासमध्ये आपण पाणी नेतो प्यायला. मग गरम थर्मास, गरम पाणी टाकून नेतो म्हणजे ते जास्त वेळ राहिलं पाहिजे बुवा. तो थर्मास उघडल्यानंतर पाणी पितो आपण आणि परत ती थर्मास बंद करतो. तर बंद करताना ते झाकणाच्या त्या थ्रेड्स आहेत, आटे आहेत, त्या आट्यांमध्ये जर एक ड्रॉपही पाणी राहिला आणि तुम्ही ते बंद केलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला तो थर्मास उघडता नाही येणार, फ्रोझन होऊन जाणार. ते एक ड्रॉप. माउंटेनिअरिंगच्या माइंडसेटवर आलो. मग तिथनं आमचं मोहीम 1 to 1 सुरू झाली. डिफिकल्टीज ह्या बदलणार होत्या. इथे डिफिकल्टीज आता अशा होत्या की एकतर वातावरण, निसर्गाशी डिपेंडन्सी वाढली होती, त्यातलाच भाग म्हणजे थंडी. मग टेक्निकल डिफिकल्टीज असतात, म्हणजे साधी साधी गोष्ट. जसं सगळ्यात पहिला भाग त्याच्यातला जो आहे तो म्हणजे तुम्ही आता उंची वाढत जाणार आहे जिथे तुम्ही जाता आहात समुद्र सपाटीपासून. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की जसं आपण वरवर जातो उंचीकडे तसा हवेतला दाब कमी होतो. पण जेव्हा तुम्ही 2000-3000 फूट वर जायला लागतात, 21% प्राणवायू, ऑक्सिजन सेम राहिलाय, पण त्याचं ओव्हरऑल प्रमाण हे कमी झालंय आणि त्यामुळे मग तुम्हाला लवकर दम लागायला लागतो वरती. अगदी बुटाची लेस बांधताना पण दम लागतो. तुम्हाला प्लॅन करावा लागतो की मी पुढच्या 5-6 ब्रेथ मध्ये आता फोकस करून लेस बांधणार आहे. ह्या गोष्टी अशा तुम्हाला त्या निसर्गाशी जुळत जुळत जावं लागतं. कसं असतं ना, एक साधारणतः 12,000 फुटापर्यंत आपल्याला झाडं दिसतात. एकदा 12-13 फुटाच्या तुम्ही वरती जायला लागलात की मग पूर्ण टेरेनच चेंज होतं. मग तुम्ही डेझर्ट मध्ये जायला लागता. मग त्याच्यावरती तुम्हाला झाडं नाही दिसणार, मग तुम्हाला फार तर फार बुशेस दिसतात, जशी जुनिपरची असतात. तर तेच फक्त जगू शकतात, कारण प्राणवायू कमी झालाय. शेवटी झाडांना पण प्राणवायू लागतो ना. रॉक आणि आईस हे दोनच गोष्टी राहतात वरती. तर हा फरक पडत जातो. वारा, उन्हाचा चटके पण लागतात, कारण अल्ट्राव्हायोलेट रेस, तुम्ही उंचावर आलात त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेस जास्त तुमच्यापर्यंत पोहोचणार, त्यामुळे स्किन भाजली जाणार. बरं, वारा थंड असतं कारण टेम्परेचर हे 0 ते 5 मध्ये असतं आणि रात्रीचं सब 0 पण जातं. त्याच्यामुळे डॅमेज होतोच बॉडीला, आणि शिवाय अल्ट्राव्हायोलेट रेसने भाजलं जातं. तर हा प्रकार वाढत जातो. मग तुम्हाला रिसोर्सेस कमी कमी होत जातात. पिझ्झा मागवला खाल्ला असं नाही होत, किंवा थालपीठ आलं छान खाल्लं असं नाही होत. मग तुम्ही जसं वर जातात तर तुम्हाला मग तुम्ही जे प्लॅन केलेले लिमिटेड गोष्टी तुम्ही करू शकता. आणि अजून वर गेलात तर तुम्हाला तर मग प्री कुक्ड किंवा अशाच गोष्टी खाव्या लागतात. पाणी कमी होत जातं, पण पाणी प्यावं जास्त लागतं. पण पाणी म्हणजे बर्फ वितळल्यानंतरच पाणी मिळणार तुम्हाला. तुम्ही 1 किलो बर्फ वितळला तर 100 ml पाणी मिळेल. म्हणजे बर्फ म्हणजे स्नो म्हणूया आपण आता, हार्ड आईस नाही, कारण तिथे आपण हार्ड आईस वितळायला एवढी एनर्जी कुठून आणणार तुम्ही, गॅस किती घेऊन जाणार वरती. तर हे सगळे लिमिटेशन्स यायला लागतात. त्यामुळे मग अशा ठिकाणीच कॅम्पिंग केलं जातं जिथे वाहतं काहीतरी आहे, पाणी, झरा आहे, स्ट्रीम आहे, काहीतरी बर्फाच्या साईडने वाहतं बऱ्याच वेळेला. तर मग ते पकडून त्याला थोडं बसू शक्यतोवर, कारण वर तर तेही नसणार नाही का. एक्झॅक्टली, वरती तेही नसतं. मग अजून डिफिकल्टीज सांगायच्या म्हटल्या तर तुम्हाला पटणार नाही, म्हणजे रोप सुद्धा थिजून जातो. पायाखालचा बर्फ इतका थिजलेला असतो की आपल्या बुटांना जे खिळे लागलेले असतात ते पण ठोकून ठोकून त्यांची ग्रीप घ्यावी लागते. बरं, मध्येच तुम्ही सगळं गुळगुळीत होऊन जातं, एकदम शायनी हार्ड आईस ज्याला म्हणतो, ब्ल्यू आईस ज्याला म्हणतो ना आपण. वाय इट इज ब्ल्यू? बिकॉज इट्स व्हेरी हार्ड. ते तुमच्या बुटाला होतं ऑल्दो यू वॉकिंग. एक्झॅक्टली, ते सटकतं ना मग त्याच्यावर. बरं, ते खिळे लावलेले बुटाला तुम्ही आणि त्या हार्ड आईसवर चालतायत, तर हार्ड आईस तरी एकदा जोर करून करून तुम्ही ग्रीप मिळू शकतात. मध्येच रॉकी फेस येतो. मग रॉकी फेसला काय करणार परत तुम्ही? प्रत्येक वेळेला ते परत खिळे काढा असं नाही करू शकत. तुम्हाला शिकावं लागतं की हे कसं डील करायचं. म्हणजे एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला मी, डिफिकल्टी काय असते, म्हणजे तुम्हाला किती किती गोष्टी अँटिसिपेट कराव्या लागतात. थर्मासमध्ये आपण पाणी नेतो प्यायला. मग गरम थर्मास, गरम पाणी टाकून नेतो म्हणजे ते जास्त वेळ राहिलं पाहिजे बुवा. तो थर्मास उघडल्यानंतर पाणी पितो आपण आणि परत ती थर्मास बंद करतो. तर बंद करताना ते झाकणाच्या त्या थ्रेड्स आहेत, आटे आहेत, त्या आट्यांमध्ये जर एक ड्रॉपही पाणी राहिला आणि तुम्ही ते बंद केलं
तर पुढच्या वेळेस तुम्हाला तो थर्मस उघडता नाही येणार. फ्रोझन होऊन जाणार. ते बाप एक ड्रॉप पाणी तो फ्रोझन होऊन जाणार त्या मग तुम्ही ते आट्यामध्ये. प्रत्येक वेळेला बंद करताना पुसून घेता का पुसून काय घ्यायचं. करता? ओ अरे आणि बाप. ग्लोव्हचा जे भाग असतो, जे नाक पुसायला असतं, हा. सॉफ्ट एक दिलेलं असतं इथे हो एवढं, हो तर हो त्याच्यानेच त्याच्या आट्या पुसायच्या. तिथे काय तुम्ही नॅपकिन नाही बरोबर. नेणार हो हो पुसायला. ऑफकोर्स यू कांट बी नाईस अबाउट इट. एक्झॅक्टली. तर म्हणजे बरोबर. अशा गोष्टी सगळ्या तुम्हाला अँटिसिपेट करून करत राहावं लागतं. तुम्ही हा गॉगल घातलेला असतात, विजन कमी झालेलं असतं. हा तुम्ही गॉगल काही कारणासाठी वरती केलं, परत खाली आणायचं विसरलात, तर तोपर्यंत त्याच्यावरती आईसचा लेअर तयार होतो. एनिथिंग विच गोज अवे फ्रॉम द बॉडी. मग तुम्हाला खायची चॉकलेट जरी असेल तर ती तुम्हाला आतल्या खिशात ठेवावी लागते, बर. नाही तर ती इतकी कडक होणार की तुम्हाला ती मला खाताच खाताच येणार नाही. म्हणजे एव्हरेस्टला का टफ, टेक्निकली त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट आहेत. छोटे छोटे पण आहेत, 20-22 हजाराची पिनाकल आहेत म्हणजे. पण एव्हरेस्टला काय डिफिकल्ट करतं ना, तो उंची. जसं तुम्ही वर जातात तर हे सगळे हे बाकीचे डिफिकल्टीज खूप वाढत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघत राहाव्या लागतात. कॅम्प 1 ला जातात तुम्ही, कॅम्प 2 ला जातात, कॅम्प 3 ला जातात. हा ते एकदा सांगा ना, कारण हा तो ना. सिक्वेन्सही. तर कसं असतं की शक्यतो लुकलापासून सुरुवात होते. म्हणजे आता काठमांडू हे साधारणतः 1400 मीटरवर आहे, बरोबर आहे. आणि आपलं एम आहे आता जायचं 8848 मीटर्स. ओके, तर 1400 काठमांडूवर आहात तुम्ही आता आणि 8848 मीटर्सवर जायचंय. म्हणजे ज्या उंचीला विमानं उडतात, फुटांमध्ये सांगायचं म्हटलं तर 29,029 फूट. ओके. तर आपण प्रत्येक वेळेला ऐकतो, वैमानिक सांगतो की वी आर फ्लाइंग ऍट 30,000 फीट, आउटसाइड टेम्परेचर इज -50, आणि जे आपल्याला क्लाउड दिसतात ऍक्च्युली ते फ्रोझन असतात सगळे. आणि ऑब्विसली हवेचा दाब काही नसतोच त्या हाईटला, बरोबर आहे. तर तसं त्या हाईटला आपल्याला जायचंय आता. तर त्या हाईटला निदान मी 20-25 मिनिटं राहणार म्हटल्यावर मला माझी बॉडी अक्लिमेटाईज करावी लागते. तर ते अक्लिमेटायझेशन करायचं म्हणून आम्ही मग काठमांडूतनं निघतो आणि लुकलावरनं नामची बजार. मग प्रत्येक 1,500 मीटरची चढाई झाली की तिथे 2 दिवस मुक्काम करायचा. जर 2 दिवस मुक्कामामध्ये मग पुढे जायचं. जर मुक्काम करताना जर लक्षात आलं की नाही मला बरं वाटत नाहीये, काहीतरी जरा विचित्र वाटतंय, थोडं मळमळ वाटते, डोकं जरा हलकस जड वाटतंय, अजून एक दिवस थांबून बघा. तरी सुद्धा आराम पडत नसेल तर 500 मीटर खाली या. 500 मीटर खाली या, तिथे 2 दिवस राहा आणि मग परत मग ते 500 नाही, अजून 1,500 वरती जा. असं करत करत अक्लिमेटाईज होत बेस कॅम्पला जावं लागतं ना. बेस कॅम्प एव्हरेस्ट बेस कॅम्प हा 18,000 फुटावर आहे आणि 29,000 फूट समिट आहे. तर 18,000 फुटावर मग तुम्ही महिनाभर राहता तिथे. मग तिथे राहून मग रोज सकाळी थोडी आईस टेक्निक, थोडं ग्लेशियर वॉक याची सवय करत राहायची, थोडं क्रिवायसेस क्रॉसिंग, मग नाहीतर कुठेतरी अजून थोडं उंचीवर जायचं, एक दिवस परत वर जायचं. तर हे करत राहतो माणूस. आणि दोनदा काय करतो, एकदा कॅम्प 1 पर्यंत जाऊन परत येतो, मग एकदा कॅम्प 3 पर्यंत जाऊन परत येतो. एव्हरेस्ट मधले 2 पार्ट खूप रिस्की आहेत. एक म्हणजे खुंबू ग्लेशियर क्रॉस करायचं, 3 पार्ट म्हणूया आपण. एक म्हणजे कॅम्प 3 आणि कॅम्प 4च्या मध्ये येलो बँड आणि जिनिवा स्पर असा एक ती घसरगुंडीच आहे, म्हणजे ती 70 डिग्रीची, जिच्यावर सतत वारा वाहत असतो. 70 डिग्रीची ती घसरगुंडी आहे आणि तिच्यावर सतत वरनं 50 ते 100 किलोमीटरच्या स्पीडने वारा वाहत असतो. त्यामुळे तुम्ही सटकलात तर तुम्ही 2,000 फूट 3,000 फूट खाली येणार डायरेक्टली. आणि ऑब्विसली जिवंत येणारच नाही त्या हार्ड आईचं. तर तो एक भाग आहे. आणि सगळ्यात वरचा भाग जो आहे हिलरी स्टेप शेवटचा. असे 3 टप्पे हे सगळ्यात अवघड आहेत तिथले. आणि मग बेस कॅम्पवर हे करत राहतो आणि मग आपण वेदर विंडोची वाट बघतो. तर वेदर विंडो असं असतं की एक फोरकास्ट मिळतो तुम्हाला, की शक्यतो तो मे महिन्यात मिळतो, की ह्या 3 दिवस, हे 2 दिवस, हे 4 दिवस तुम्हाला विंडो छान आहे, वेदर विंडो. तर म्हणजे काय, कुठल्याही क्षणी एव्हरेस्टवर 12 महिने टोकावर जी आहे ती वाऱ्याचा वेग तिथे साधारणतः 100 ते 200 किलोमीटरने वारा वाहत असतो, ज्याच्यात माणूस उडून जाईल. म्हणून तुम्ही, आणि हे वारं सगळं पश्चिमेने येतं,
म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला काठमांडूकडनं काढला गेलेला एव्हरेस्टचा कुठलाही फोटो बघा, तुम्हाला वरती काळा दगड दिसेल, कारण तुम्ही त्याची पश्चिम बाजू बघताय आणि वाऱ्यामुळे तिथे तो बर्फ राहतच नाही. खूप फोटो बघा एव्हरेस्टचे जे काठमांडू साईडने काढलेले आहेत, तर तुम्हाला वरचा टोक जो एव्हरेस्टचा तो ब्लॅक दिसेल, की तिथून विंड सारखं येत असल्यामुळे ते तेवढं ब्लॅक आहे. बरं. आणि त्याच्यावर डोक्यावर तुम्हाला नेहमी असं क्लाउड सारखं वलय दिसेल. बर. तर ते ऍक्च्युली क्लाउड नसतात, ते हा जो वाऱ्यामुळे हा जो स्नो उडत असतो ना पूर्ण, ओ ते असं छोटस स्नोचं वल असतं, वलय असतं ते. ओ बापरे. तर हे सतत चालणारी ही क्रिया आहे. एप्रिल ते मेच्या पहिल्या 2 आठवड्यात काय होतं, बे ऑफ बेंगॉलमध्ये कमी दाबाचा पट्टा उठतो. त्याच्यामुळे काय होतं की तिकडनं वारं व्हायला लागतं उत्तरेच्या दिशेने, उत्तर पश्चिमेच्या दिशेने, वायव्येकडे. असं हे दोन्ही वारे एकमेकांना भिडतात आणि ओव्हरऑल स्पीड जी आहे तिथे वाऱ्याची ती 20-30 वर येते. स्पीड जरा असं नॉर्मल होतं, 20-30 वर येते. बरं. हे प्रोजेक्शन आपल्याला मिळतं. ते एकदा मिळालं की त्या दिवशी मग सगळे जायचा प्रयत्न करतात. म्हणजे हे अख्ख्या वर्षात फक्त ते 2-3 दिवसच असतात जेव्हा लोक मे मध्ये जाऊ शकतात. सप्टेंबर मध्ये येतात, पण विंटर क्लाइम्ब फार कमी लोक करतात. तर त्यामुळे अक्लमटायझेशन पहिला टप्पा तो झाला की मग तुम्ही वेदरसाठी थांबतात, कारण शेवटी निसर्गाशी जुळून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. हो. आणि आम्हाला त्यावेळेस मग 22 तारीख विंडो मिळाली. नेमकं 19ला असं झालं की मे मध्ये 2-3 विंडोज मिळायच्या ऐवजी एकच मिळाली आणि 300 क्लाइंबर माझ्यासारखे तिथे थांबलेले होते. ऑब्व्हियसली एव्हरीवन वॉन्टेड टू टेक द बेस्ट चान्स. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड द ट्रॅफिक जॅम, राईट? एक्झॅक्टली. आणि ट्रॅफिक जॅम नेहमी कसा होतो, कुठे होतो, तर तुमच्या लक्षात येईल, बॉम्बेवरनं तुम्ही पुण्याला जात असताना तुम्हाला ट्रॅफिक जॅम नाही सापडणार, भरपूर गाड्या असतील. ट्रॅफिक जॅम कुठे सापडणार तुम्हाला? लोणावळ्याला, जिथे कंजेशन होतं, जिथे ओव्हरटेक करता येत नाही, जिथे थांबता येत नाही, नॅरो रोड आहेत, घाट आहेत किंवा त्यामुळे खुंबू ग्लेशियर मधल्या क्रिव्हायसेस क्रॉस करताना आणि अगदी समिटला हिलरी स्टेपच्या इथे 2च ठिकाणी तुम्हाला जाणवेल, कोणी म्हणेल की अरे हा ट्रॅफिक जाम झाला, कारण तिथे पुढचा गेल्याशिवाय मागच्याला जाता येत नाही, ओव्हरटेक करता येत नाही, जागा नाही, एकच माणूस जाऊ शकतो आणि त्याच्या स्पीडनेच जावं लागेल सगळ्यांना. उतरणाऱ्यालाही तोच रस्ता आहे, त्यामुळे त्यासाठी थांबावं लागेल. तर त्यामुळे ते ट्रॅफिक वरचा 1000 मीटर 8000 आणि वरचा 848 मीटर, म्हणजे फक्त 848 मीटर राहिलेलं असतं, त्याला 12 ते 15 तास लागतात. वाव, इतकी गती कमी झालेली असते. तुम्ही आपण चालताना एका श्वासामध्ये 5 ते 10 पावलं सहज चालत जातो इथे. इथे 10 ते 15 श्वासामध्ये 1 पाऊल पडतं. थांबतो माणूस, 10 श्वास घेतो, मग 1-2 पावलं चालतो. आणि मग तुम्हाला मग सगळे ते गिअर घातलेले असतात, लिमिटेशन्स असतात, म्हणजे अगदी नाकातनं पाणी गळणारं पण पटकन बर्फ होतो, अश्रू जे गळतात त्याचाही पटकन तुमच्या पापण्यांवर बर्फ तयार झालेला असतो. मग काय करायचं? काही नाही, वाईप करत राहायचं. पण म्हणजे आता जसं कोटाची झीप आहे, या झीपवर पाणी पडतं ना, तर ते पण पुसावं लागतं, नाही तर ते नाहीतर आखडून बसेल. अरे ते तिथे बर्फ झाला की ती झीप खालीवर नाही करता येत. तर हे सगळ्या डिफिकल्टीज असतात, माहिती असतात, पण सगळ्याच गोष्टींकडे लक्ष जाईल तुमचं आणि सगळे करू शकाल असं पण नाही ना, कारण त्या कमी झालेल्या प्राणवायूच्या दाबामध्ये तुमची बुद्धी पण थोडी शिथिल होते, तुमचा थॉट प्रोसेसही थोडा खालावलेला असतो. म्हणजे असं नाही की 5 गोष्टी आपण विचार करून पटापट हा थर्मासचं पण पुसायचे आहे, चॉकलेटही बाहेर विसरायला नको, तेवढं ते शार्पनेस नाहीच आहे, नाही राहत तेवढा. ऑक्सिजन लेवल बघायची आहे, म्हणून ती सारखी हॅबिट फॉर्म करायची इव्हन बिफोर यू रीच, की सारखं ते एक्झॅक्टली. पुष्कळ लोकांना करायला लागतं की कॅम्प 4ला गेले, 3ला गेले आणि परत यायला लागलं की तिथे वर जाताच आलं नाही. 100 मीटर राहिलं तरी परत यावं लागतं, असं पण होतं. वाव, बॅड वेदर झालं, काही झालं एकदम तिथे जाऊन, कारण तिथेही मायक्रो क्लायमेट असतं नाही का. एक्झॅक्टली. तर तो कॉल तुम्हाला घ्यावा लागतो, नाही तर स्ट्रेच केलं तर जीवाचा धोका आहे, आणि तेही घेतात आणि तसेही जीव गेलेले आहेत. तर शक्यतो असं असतं की 12च्या आत पोहोचा, जे 12 पर्यंत नाही पोहोचू शकले त्यांनी परत यायचं जिथे आहे तिथे. 12ला युटर्न, कारण 3 नंतर वेदर 100% खराब होणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही कॅम्प 4च्या खाली गेलेले पाहिजे. हा एपिसोड आवडला ना हे जरूर कळवा. पुढच्या एपिसोड पर्यंत चिल करा, स्टे इन्स्पायर्ड, स्टे क्युरियस. सी यू सून.